टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल. Welcome children in this tutorial of General Science of Standard 7. This is lesson number 3, Properties of Natural Resources, and this is video number 2. So in the previous lecture we have studied what are the properties of air, that air has certain mass and certain weight, it has an atmospheric pressure and atmospheric pressure remains same in all the direction, and air flows in the direction or in the place from the higher pressure to the place of the lower pressure. या प्रॉपर्टीज आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेल्या होत्या. नाव वी विल सी द नेक्स्ट प्रॉपर्टीज अँड यू प्लीज टेक आउट युअर टेक्स्टबुक पेज नंबर 18. ओके. सो मला वाटतं हा जो एक्सपेरिमेंट आहे किंवा हे जे ऑब्झर्वेशन आहे ते तुम्ही नेहमीच बघता की जर तुम्ही ग्लासामध्ये आईस क्यूब्सवर थंड पाणी घेतलं तर हळूहळू ग्लासाच्या बाहेरच्या दिशेने ड्रॉपलेट्स जमा झालेले दिसतात, राईट. तर का होतं बरं, तर ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन, right. As the water vapor in this air cools down, it condenses and gets transformed into water, and it is this water that collects on the outer surface of the glass. That means condensation होतं, आजूबाजूची हवा थंड होते, त्याचं प्रेशर जे आहे ते कमी होतं, राईट. आणि मग जी वेपर असते की नाही ती पुन्हा कंडेन्स्ड होऊन अगेन इट इज ट्रान्सफॉर्म इन टू द वॉटर. The level of humidity is different, of course. Similarly, the humidity levels also change from time to time during the period of a single day. The level of humidity of the air is determined by its capacity to hold water vapor. During the night, when the temperature of air is low, its capacity to hold the vapor is less. At such time, excess vapor is transformed into water droplets, and this is what we call dew. दवाचे ड्रॉप्स आपल्याला दिसतात ना, दवबिंदू आपण म्हणतो. तर रात्रीच्या वेळेला किंवा अगदी सकाळी सकाळी पहाटेच्या वेळेला काय असतं की ही जे टेम्परेचर असतं की नाही एअरचं ते कमी असतं, त्यामुळे त्याची कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर वेपर इज लेस, बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की जे एक्सेस वेपर असते, एक्सेस वाफ असते, दॅट इज ट्रान्सफॉर्म इन टू द वॉटर ड्रॉपलेट्स, बरोबर. आणि मग ते पानांवर पडलेले आपल्याला दिसतात. दुपारच्या वेळेला काय होतं की टेम्परेचर ऑफकोर्स एअरचं हाय असतं, त्यामुळे कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड दॅट मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस, म्हणजे वेपरची वेपरला कॅप्चर करणं किंवा ठेवणं, होल्ड करणं हे जास्त असतं. त्यामुळे काय होतं, प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द एअर इज लेस अँड वी फील दॅट एअर इज ड्राय. द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन कोस्टल एरियाज, अँड ॲज वी रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी असं आपल्याला सगळ्यांना दिसतं. आणि त्यामुळे काय होतं की उन्हाळ्यामध्ये जे असतात की ते कपडे पटकन सुकले जातात, तेच पावसाळ्यात होत नाही बिकॉज ऑफ दिस कंडिशन. ह्युमिडिटी म्हणजे काय, वॉटर वेपर होल्ड करण्याची एअरची कॅपॅसिटी दॅट डिपेंड्स अलॉंग विथ द टेम्परेचर. आणि मग एक्सेस वेपर जे असतात ते पाण्यामध्ये रूपांतरित होतात. पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी जास्त असते, उन्हाळ्यामध्ये कंपॅरेटिव्हली टेम्परेचर हाय असल्यामुळे ते मॉइश्चर कॅपॅसिटी जी आहे होल्ड करण्याची एअरची ती वाढलेली असते, आणि म्हणून काय होतं एअर ड्राय होते. समजतं आहे. ओके. सो नेक्स्ट प्रॉपर्टी, आता प्रॉपर्टीज ऑफ एअर मध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट हा एक अजून एक इम्पॉर्टंट आहे. आपण बघितलं की एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ गॅसेस, डस्ट, स्मोक, मॉइश्चर असं सगळे त्याच्यामध्ये एकत्र असतात. जेव्हा कुठलीही लाईट म्हणजे रेज ऑफ लाईट फॉल ऑन दिस पार्टिकल्स स्प्रेड द लाईट इन ऑल डिरेक्शन, आणि म्हणून ह्याला म्हणतात स्कॅटरिंग ऑफ लाईट. म्हणजे आपल्याला सकाळीच्या वेळेला सनलाईटसुद्धा दिवसा सगळा प्रकाश दिसतो, बिकॉज ऑफ दिस एअर पार्टिकलमुळे सनलाईट गेट स्कॅटर्ड अँड वी सी द लाईट, राईट. सो दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ. नाऊ आता टेम्परेचर रेग्युलेशन. काय आहे टेम्परेचर रेग्युलेशन? द अर्थ रिसिव्ज एनर्जी फ्रॉम द सन, ऑफकोर्स दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. Of course, the constituent of air surrounding the earth such as water vapor आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे किंवा इतर एअर पार्टिकल्स आहेत दॅट ॲब्झॉर्ब अ पार्ट ऑफ दिस हीट अँड गिव्ह इट टू अनदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर. ॲज अ रिझल्ट
Earth's surface remains warm and thereby becomes suitable for living world on the earth. If there were no air on the earth, the average temperature would have been very low. काय होतं आहे की हे जे कॉन्स्टिट्युएंट्स असतात ना, जी सनकडनं मिळालेली जी हीट एनर्जी आहे ती ट्रान्सफर केली जाते एका पार्टिकलकडनं दुसऱ्या पार्टिकलकडे. त्यामुळे काय होतं की ते टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवलं जातं. समजलं आहे आणि सुटेबल होतं लिव्हिंग वर्ल्डसाठी. आता सगळ्यात मोठी प्रॉपर्टी ट्रान्समिशन ऑफ साऊंड, बिकॉज एअर इज द मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. इफ देर इज नो एअर वी कॅन नॉट हिअर एनी साऊंड इन सराउंडिंग अस. सो द डेन्सिटी ऑफ एअर इज ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंज इन इट्स टेम्परेचर. इन विंटर डेन्सिटी ऑफ एअर इज इन्क्रीजिंग. वी कॅन हिअर whistle of a distant train clearly early in the morning, right? एअर इज यूजफुल ॲज अ मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. जर हवाच नसेल तर ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे मी आता जे बोलते ते सुद्धा हवेच्या मार्फत, वेव्सच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचलं जातं आहे. जर हवेचं माध्यम नसेल, देअर इज नो मीडियम ऑफ एअर, देन वी कॅन नॉट हिअर एनी टाईप ऑफ साऊंड सराउंडिंग अस. सो एअर इज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. Okay, so these are the properties of air. That means air has a mass and weight. Then air has a atmospheric pressure. The atmospheric pressure remains constant in all the direction at any place. And if there is a higher pressure and lower pressure, then air start flowing from the place of higher pressure to the place of the lower pressure. Then air has a capacity to hold the water vapor, that is called humidity. Third, one more property is the scattering of light, and another one property is the transmission of sound. Okay, so these are all the properties of air. Now we will move on to the properties of water. This is the another important natural resources present. So water occurs in liquid state, of course, under ordinary condition. It is a fluid. Water does not have any shape, but it has a volume, right? It can pass through small holes or seep through very small gaps or cracks. कुठनंही पाणी पटकन जाऊ शकतं. On the pouring water in the oil cladded dish, water does not spread but forms small round drops. Why does this happen? असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की प्लास्टिक बॉटल घ्यायची आहे आणि वॉटर लेवलला मार्क करायचे आहे. प्लेस दिस बॉटल अपराइट इन द फ्रीझर फॉर मेकिंग आईस. ओपन द फ्रीझर आफ्टर अ couple of hours and observe. You will see that the water has changed into the ice, right? Now as the water freezes to form ice, it expands and its volume increases. And on freezing, how much was the increase in the volume of the air? In what proportion did it increase? We have to find out, right? आता दुसरं त्यांनी काय दिलं, त्यांनी एक्झाम्पल म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत नंतर, तर त्याच्यासाठी त्यांनी छोटे छोटे एक्झाम्पल्स किंवा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. एक तर काय तर एक्सपान्शनची प्रॉपर्टी आपण बघितली. दुसरी प्रॉपर्टी काय आहे तर जर समजा तुम्ही पाणी बकेटमध्ये घेतलं आणि वेगवेगळ्या त्याच्यामध्ये वस्तू टाकल्या तर काय होतं, फ्लोट होतात ना. काही फ्लोट होतात, काही काय होतात खाली तळाशी जाऊन बसतात. बरोबर ना. म्हणजेच काय, जर आईस इज लायटर दॅन वॉटर, वेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम्स लायटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. वेन वॉटर फ्रीजेस दॅट वेन ही ट्रान्सफॉर्म इन टू द सॉलिड स्टेट, म्हणजे लिक्विड स्टेटपासनं सॉलिड स्टेटमध्ये गेला म्हणजे काय झाला, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. देअरफॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर अँड दॅट इज वाय द आईस फ्लोट्स ऑन द वॉटर. बर्फ जर तुम्ही बघितलात सेम आहे, म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये बर्फ आहे दॅट इज आईस अँड लिक्विड स्टेटमध्ये काय आहे, वॉटर आहे. बरोबर. व्हॉल्यूम चेंजमुळे काय झालं, त्याची डेन्सिटी चेंज झाली आणि म्हणून आईस फ्लोट होतो. सो व्हॉट इज डेन्सिटी ऑफ वॉटर? इट इज डेन्सिटी मीन्स मास अपॉन व्हॉल्यूम. दॅट इज द इंटररिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड द मास ऑफ द सबस्टन्स. दॅट मीन्स द स्पेस ऑक्युपाईड बाय अ सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम. म्हणजे जितकी स्पेस त्याने मिळवलेली आहे त्याला म्हणतात व्हॉल्यूम. आणि स्टोअर ऑफ द मॅटर इन अ सबस्टन्स इज इट्स मास. म्हणजे डेन्सिटीज काय होतं, किती मास आहे आणि त्याचं किती व्हॉल्यूम, किती स्पेस त्याने ऑक्युपाय केलेली आहे, दॅट यू कॅन कन्सिडर ॲज अ डेन्सिटी. राईट. आता दुसरं एक महत्त्वाचं प्रॉपर्टी ऑफ वॉटर इज ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर.
म्हणजे साधारण काय होतं की वेन द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स लोअर इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. जेव्हा टेम्परेचर लोअर होतं की नाही, म्हणजे अगदी तुम्हाला आता एक्झाम्पल आपण आईस आणि वॉटरचंच घेऊया की सेम वॉटर जर टेम्परेचर त्याचं आपण कमी केलं तर काय होणार आहे, तो एक्सटेंड होणार, एक्सपांड होणार आहे. म्हणजेच काय होतं व्हॉल्यूम इन्क्रीज होतो त्याचा, बरोबर. आता टेम्परेचर जेव्हा लोअर होतं तेव्हा डेन्सिटी इन्क्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस. बट वॉटर इज अन एक्सेप्शन. वॉटर एक्सेप्शन आहे. नॉर्मली असं होतं की टेम्परेचर लोअर केल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि डेन्सिटी डिक्रीज होते. पण वॉटरच्या बाबतीत ही प्रॉपर्टी वेगळी आहे. काय होतं तर डेन्सिटी ऑफ वॉटर इज अ पेक्युलियर म्हणजेच काय, द वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट्स कूलिंग अँड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक दॅट ऑफ मोस्ट लिक्विड. हावेवर इफ इट्स टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट डेन्सिटी स्टार्ट्स डिक्रीजिंग. म्हणजे नॉर्मली लिक्विडमध्ये जसं टेम्परेचर आपण कूल करायला जातो तसं डेन्सिटी इन्क्रीज व्हायला जाते. पण 4 डिग्रीपेक्षा जेव्हा टेम्परेचर कमी व्हायला जातं तेव्हा बरोबर उलटं होतं आणि डेन्सिटी डिक्रीज व्हायला लागते. याचाच अर्थ काय आहे तर डेन्सिटी ऑफ द वॉटर इज मॅक्सिमम ॲट 4 डिग्री. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोअर्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. इट मीन्स वॉटर एक्सपांड वेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस ॲज वी हॅव स्टडीड फॉर दी आईस. म्हणजे जेव्हा बर्फ होतो तेव्हा काय होतं, टेम्परेचर आपण कमी करतो पण व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आहे ना त्याचा. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजेच काय झालं, डेन्सिटी त्याची डिक्रीज झाली आहे. हीच प्रॉपर्टी आहे. त्याच प्रॉपर्टीला म्हणतात ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ अ वॉटर. राईट. सो दिस इज द ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ द वॉटर. आता दुसरी आणखीन एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे काय माहिती आहे का, वॉटर इज अ गुड सॉल्व्हेंट. बरोबर. म्हणजे तुम्ही बघा हां, सॉल्ट टाकला तरीसुद्धा वॉटरमध्ये विरघळतं, डिझॉल्व होतं. साखर घातली तरीसुद्धा ते डिझॉल्व होतं. सो त्याच्यामध्ये 3 टर्मिनॉलॉजीज आता तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. दॅट मीन्स सोल्यूट, सॉल्व्हेंट अँड सोल्युशन. तर सोल्यूट म्हणजे काय, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व, म्हणजे जो आपण पदार्थ विरघळणार आहोत तो, दॅट इज यू कॅन कन्सिडर ॲज अ सॉल्ट ऑर शुगर, वॉट एव्हर यू कॅन से. सॉल्व्हेंट मीन्स सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व्स, म्हणजे वॉटर ज्याच्यामध्ये हे सोल्यूट जे सबस्टन्स आहे ते आपण डिझॉल्व करणार आहोत. आणि सोल्युशन काय आहे की सोल्यूट आणि सॉल्व्हेंट एकत्र आल्यानंतरचं जे आपल्याला मिळतं दॅट इज युअर सोल्युशन. सो वॉटरची प्रॉपर्टीज काय आहे की इट इज युजफुल फॉर ट्रान्सफर बिकॉज ऑफ इट्स फ्लुइडिटी. त्याच्यानंतर वॉटर इज गुड कूलंट. इट इज यूज्ड इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर, देअरफॉर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. आणि वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस. So these are some uses because of their properties of the water. Okay, so this is for the today video. Thank you.